मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरून हायकोर्टाने एफडीएच्या अधिकाऱ्यांना झापलं। कॅन्टीन अस्वच्छ असताना 98% स्वच्छ कशी असा सवाल करत हायकोर्टाने एफडीएच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। जमिनीवर अस्वच्छ पाणी, नळांची गळती, फ्रीज अस्वच्छ होतं अशी माहिती वकिलांनी कोर्टात दिली आहे। घाटकोपर पूर्व येथील पालिकेच्या पंतनगर शाळा क्रमांक 3 मधील माध्यान्ह भोजनामध्ये काचा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शाळेत धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे। त्यांनी विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडी स्वतः चाखून त्याच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली। दोन्ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई सुरू असतानाच विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे। मात्र आता नेतृत्व कोण करणार हा मोठा पेच आहे, त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पुढे जात नसल्याचं कळतंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनं सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते। कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावं आणि आपण जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा असं ट्विट नताशा आव्हाड यांनी केलेलं आहे। दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उद्या 20वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे। मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाचा टीजर रिलीज झालाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसह महापालिका मुख्यालयामध्ये विकास कामांसंदर्भात बैठक घेतली। ठाणे शहरामध्ये नव्यानं होणाऱ्या जिजामाता प्राणी संग्रहालयाबाबत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली नसून आग लावण्याचा मोठा आरोप काँग्रेसच्या राजेश लाटकर यांनी केला। कोल्हापूर महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र येत पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय। ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागल्याचा दावा करत चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी राजेश लाटकर यांनी केली। अक्कलकोट कॉरिडॉरचा 500 कोटींचा आराखडा तत्काळ सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला आदेश दिलेत। अक्कलकोटचे आमदार सचिन शेट्टी यांनी याची मागणीला त्यांच्या यश आलेलं आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। या निर्णयाचं स्वागत करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महायुती सरकारचे आभार मानले। अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकादमीचं उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं। क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनानंतर गोगावले यांनी क्रिकेटचाही आनंद घेतला। आंबेगाव तालुक्यातील 6 पुनर्वसित गावठाणांमधील प्रलंबित प्रश्नांबाबत विशेष आढावा बैठक पार पडली आहे। विकास कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचं काम वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि वाढत्या अपघातांच्या धोक्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथं आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारातून महसूल अभियानांतर्गत शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। मासेमारी बंदीचा कालावधी मत्स्य विभागानं अचानक 15 दिवसांनी वाढवल्यानं निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली। 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी करण्यात आलेली आहे, त्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचे फायरमन 1 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत। कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या तब्बल 120 फायरमन आणि चालकांचा यामध्ये समावेश आहे। वाढीव पगार आणि महापालिका सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे। धाराशिव तालुक्यातील आळणी गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलंय। तातडीनं कारवाई करून नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। खड्ड्यांमुळे नाशिकमधील 5 निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्यामुळे मनसे आक्रमक झाले आणि नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभाग कार्यालयामध्ये मनसेनं झोपून आंदोलन केलं। यावेळेला मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला। आंबेगाव तालुक्यातल्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे। आता 9000 क्युसेक वेगानं घोड नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुण्यातील एकता नगरीमध्ये
मुठा नदी काठचा मातीचा बांध फुटल्यानं पुराचं पाणी प्रचंड वेगानं एकता नगरीमध्ये घुसलेलं आहे. इतका वेळ प्रशासनानं बाहेर पडण्याचं आवाहन करून जे लोक घराबाहेर पडत नव्हते तेच लोक आता आपल्या गाड्या काढण्यासाठी धावपळ करू लागले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसतोय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या बदापूर ते अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गुडघाभर चिखल या रस्त्यावर साचलाय. हे कोणीतरी पुढाकार घेऊन हा रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महापूर परिस्थिती जळगावच्या अमळनेर शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीने धोकादायक पातळी गाठत रौद्ररूप धारण केलंय. नदीपात्रातील अनेक देवदेवतांची मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं भीषण चित्र निर्माण झालं. तसंच शहरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं. ही माणसं होती. या ठिकाणी गंगा मंदिर आहे. नागपूरसह विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यासह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वतरांगेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा करवंद मध्यम प्रकल्प हा 100% भरलाय. त्यामुळे अरुणावती नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पिंपळगाव बसवंत शहरामध्ये पावसाचं पाणी शिरलं. धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर परिस्थितीची निर्माण झालेली आहे. धुळे अमळनेर मार्ग देखील बंद झालाय. वणी गावाजवळ या मार्गावरील पुलावरून पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. निमगुळ गावाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलाय. नदीतील पुलासह गावातील प्राचीन मंदिरं पाण्याखाली गेलेत. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता नागरिकांनी केली. धुळे शहरामध्ये 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. पालिकेकडून नालेसफाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले. सातपुड्यातील चांदसैली घाटामध्ये दरड कोसळली आहे. धडगाव नंदुरबारला जोडणारा घाट रस्ता बंद करण्यात आला. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. रंगावली नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावण्यात आलेत. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तेल्हारा चाहोटा बाजार मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूर परिस्थिती पाहता प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अकोला जिल्ह्याला 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मोरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसानंतर अनेक नदी नाल्यांना पूर आला. यामुळे काही ठिकाणी रस्ते खचले तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील वाघळू ते हिवरा रस्त्यावरील पूल वाहून गेलाय. तर रिसोड तालुक्यातील पारडी ते बेलखेडा रस्ता काही काळ बंद झाला होता. यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या पैनगंगा नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. ग्रामस्थांना नदीच्या पुरातून धोकादायक प्रवास करावा लागतोय. जालन्यातील वडोद तांगडा गावातील प्रकार आहे. पुलाची उंची वाढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदीवरील पुलाचे सुरक्षा कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांचा जीव धोक्यात आलाय. कायमस्वरूपी लोखंडी बॅरिकेडिंग करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. सोलापुरात खड्ड्यांचं साम्राज्य वाढलंय. शहरातील अनेक भागामध्ये जागोजागी खड्डे पडल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून नागरिक संतप्त झाले. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना साताऱ्यातील कुंभारवाड्यातील मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. विविध आकाराच्या गणेश मूर्तींना अंतिम रूप देण्याचं काम सुरू आहे. पीओपी गणेश मूर्तींबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असल्यानं मूर्तिकार संभ्रमात आहेत. सांगलीच्या आटपाडी इथल्या सोने चोरी प्रकरणी पंढरपूर येथील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 किलो 355 ग्रॅम सोन्याच्या बिस्किटांसह 1,99,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिव्हिल्स विभागामध्ये झालेल्या रिक्षा चोरी गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी कोपरखेरणा येथून एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्या 9,55,000 रुपये किमतीच्या 12 रिक्षा हस्तगत केल्या.
जुन्नर तालुक्यातील डिगोरी इथं पुष्पावती नदीच्या पुलावर भरधाव वेगामध्ये पिकअप गाडी चालवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर कारवाई करण्यात आली. नाशिकमध्ये टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सरकारवाडा पोलिसांनी 71 जणांवर कारवाई केली आहे. महिलांची छेडछाड, नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात यापुढे कारवाई सुरूच राहणार असा सरकारवाडा पोलिसांनी इशारा दिला. अन्न औषध प्रशासनानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, सुपारी, अन्नपूरक पदार्थ तसंच प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये 22 छापे टाकून 1,03,04,000 रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. मुंबईहून बदलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या धावत्या लोकलमध्ये तरुणानं स्टंटबाजी केली. तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला. तरुणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणं आणि हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील निर्मलनगर पोलिसांनी घरातून मोबाईल चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक केलेली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीकडून 100% मुद्देमाल हस्तगत केलाय. चौकशी दरम्यान आरोपीनं गुन्ह्यांची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वीही अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विरार पश्चिम येथील नारंगी गावामध्ये कौटुंबिक वादातून 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मुलीला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करता दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान सासऱ्याने दिलेल्या जोरदार धक्क्यामुळे प्राची फरशीवर आदळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एका 75 वर्षीय रुग्णानं आत्महत्या केली आहे. प्रभुराम असं या आत्महत्या केलेल्या रुग्णाचं नाव आहे. रुग्णालयाच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आलाय. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला आयसीयू मध्ये दाखल करून CPR देण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. त्यानं आत्महत्या का केली हे कळू शकलेलं नाहीये. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकानं वाहन चोरी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून चोरीच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. न्यायालयानं फरार घोषित केलेल्या सराईत गुंडाला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती मंडपामध्ये कार्यकर्त्याला तलवारीचा धाक दाखवून 30,000 रुपये या आरोपीनं लुटले होते. या चोरीच्या प्रकरणामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचा कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये 60 पैकी 52 विद्यार्थी अनुत्तीर्णित झाल्यानं विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होतोय. अनेक विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये थेट 0 गुण दिल्यानं मूल्यमापन प्रक्रियेवर शंका उपस्थित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विविध अभ्यासक्रमांसाठी 30 जुलैपर्यंत 1,593 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र अद्यापही 1,343 जागा रिक्त आहेत. गेल्या 6 महिन्यात मुंबईमध्ये आलिशान घरांच्या विक्रीने नवा विक्रम नोंदवलेला आहे. ज्या घरांच्या किमती 10 कोटी रुपयांपेक्षा आहेत त्यापेक्षा अधिक आहेत अशा घरांच्या विक्रीच्या व्यवहारामध्ये तब्बल 18,512 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर घर खरेदी विक्रीमध्ये वरळी परिसर सर्वाधिक पसंतीचा ठरला. मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मालाड मनोरी इथं निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी भूमिगत बोगद्याच्या बांधणीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाला जमिनीखाली 128 मीटरवर 3 जलवहन बोगदे बांधण्यात येणार आहेत. मुद्रांक शुल्क विभागाकडून मायक्रो झोनिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर्षी मुंबईमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये सुद्धा मायक्रो झोनिंग पुन्हा लागू केलं जाणार आहे. पीओपी गणेश मूर्तींबाबत उच्च न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत. मात्र यानंतर उत्सव समितीचा युक्तिवाद सुरू झाला. यामुळे सरकार भूमिका मंगळवारी मांडणार असून समितीचा युक्तिवाद ऐकला जाईल असं न्यायालयानं म्हटलंय. मुंबईतील नागरिकांचा मेट्रो आणि रस्ते प्रवास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून काहीसा दिलासादायक होण्याची शक्यता आहे. DN नगर ते मंडाळे ही मेट्रो 2B मार्गिका चेंबूरपर्यंत खुली होणार आहे. तर पश्चिम द्रुतगती महामार्गाला वांद्रे कुर्ला संकुलाशी जोडणाऱ्या सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलमध्ये खाद्यपदार्थ व्यतिरिक्त वस्तूंच्या विक्रीसाठी 40 अधिकृत विक्रेते नेमण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेला दरवर्षी अंदाजे 25 ते 27 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासही या योजनेची मदत होणार आहे.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली 6व्या मार्गाच्या उभारणीसाठी वांद्रे खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी आवश्यक आहे. या कामासाठी गोरेगावपर्यंतची लोकल सेवा 45 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. या प्रकल्पादरम्यान वांद्रे स्थानकामध्ये एक नवा प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे. आणि नवी दिल्ली द्रुतगती महामार्गाला मुंबई दिल्ली द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या आंतरबदल मार्गिकेच्या बांधकामाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटवरून थेट मुंबई दिल्ली द्रुतगती महामार्गावर काही मिनिटात पोहोचता येणार आहे.